घटनेच्या खोलात जाऊन सत्य दाखविणारे न्यूज 24 तास मराठी। बस स्टँड रोडवरील न्यू शिवगंगा लॉज येथे चालणाऱ्या वेश्या व्यवसायावर पोलिसांनी धाड टाकून 8 आरोपींना जेरबंद केले आहे। यांतील 4 पीडित महिलांची सुटका करण्यात आली आहे। अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षामार्फत ही कारवाई करण्यात आली आहे। जालना जिल्ह्यात ही घटना घडली आहे। बस स्टँड रोडवरील न्यू शिवगंगा लॉज येथे लॉज मालक संदीप पांडुरंग राऊत हे स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी त्यांच्या लॉजमध्ये बाहेरून महिलांना आणून त्यांच्याकडून वेश्या व्यवसाय करीत आहे अशी खात्रीलायक बातमी मिळाल्यानंतर पोलिसांनी तेथे छापा टाकून लॉजचे मालक संदीप पांडुरंग राऊत, मॅनेजर बाळासाहेब अंकुश जगताप, निखिल शेषराव हिवाळे, राजू नाना गव्हाड, अनिल वामनराव हिवाळे, गणेश भाऊसाहेब ओळेकर, शिवाजी भाऊराव ओळेकर, अमोल जगन जंजाळ हे सर्वजण 4 पीडित महिलांसह मिळून आले असून त्यांच्या ताब्यात रोख 1,01,270 रुपये असा मुद्देमाल मिळून आलेला आहे। त्यानुसार त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्या विरुद्ध पोलीस ठाणे सदर बाजार येथे महिलांच्या अनैतिक व्यापारास प्रतिबंध अधिनियमाअंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे। ही कारवाई पोलीस अधीक्षक श्री अजय कुमार बन्सल, अपर पोलीस अधीक्षक श्री आयुष नोपाणी, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री अनंत कुलकर्णी, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री पंकज जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाचे प्रभारी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक गणेश शिंदे, पोलीस उपनिरीक्षक रवी जोशी, हेड कॉन्स्टेबल कृष्णा देठे, महिला अंमलदार संगीता चव्हाण, पुष्पा खरटमल, आरती साबळे, रेणुका राठोड व चालक पोलीस अंमलदार संजय कुलकर्णी यांनी केली आहे।